हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सतत पाऊस पडल्यानंतर फायनली ऊन निघालं, पण ते पण खूप कडक. आणि नाश्त्यामध्ये आईनी शेवया केल्या आहेत, गोड शेवया. राईट नाव मी आता बाहेर जात आहे, मला थोडेफार काम करायचे आहेत. तर येता मी हे काही सामान आणले, जंक फूड सगळं, अँड दिस रसगोल्ला. सो मी आता ढोकळा बनवत आहे. ॲक्च्युली हा ढोकळा थोडा फेमस आणि अनवॉन्टेड म्हणू शकतो. अनवॉन्टेड नाही, सॉरी, मोस्ट वॉन्टेड. कारण की माझ्या फ्रेंड्सला ढोकळा खूप आवडतो आणि कॉलेजमध्ये असताना ते नेहमीच म्हणायचे की ढोकला कब ला रही हो, कब खिला रही हो ढोकला. तर बस त्याचीच रेसिपी मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. आणि खूप सिम्पल रेसिपी आहे. ही रेसिपी मला माझ्या आत्याने सांगितली होती, जी अहमदाबादला राहते. सो बेसिकली मी येल्लो ढोकळा बनवते. तर अहमदाबाद, गुजरातमध्ये त्याला खमण असं म्हणतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण व्हाईट ढोकळा असो किंवा येल्लो ढोकळा असो, आपण त्याला ढोकळाच म्हणतो. आणि खूप सिम्पल रेसिपी आहे. कमी इन्ग्रेडियंट्स आणि कमी वेळात होते, म्हणजे फक्त 15 मिनिटामध्ये होतं. आणि जेव्हा पण तुम्हाला इच्छा झाली, तुम्ही बस त्याला बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट स्टार्ट. ओके, जो मी हा ढोकळा बनवते आहे तो मी बेसनाचा बनवते. तर मी 2 वाटी बेसन घेतलं आधी. याच्यात मी रवा नाही टाकत, कारण की रवा टाकल्याने घशामध्ये अडकतो. तो मी सिम्पली बेसनाचाच बनवते. 2 वाटी बेसन घेतलं. मग त्याच्यात 3.5 ते 4 चम्मच साखर, आणि 1 चम्मच निंबूसट. याला सायट्रिक ॲसिड म्हणतात, तर मी आंबट करण्यासाठी निंबूसट वापरते. तुम्ही दही वगैरे पण टाकू शकता. नंतर 1 चम्मच मीठ. आणि मग त्याच्यात पाणी टाकून प्रॉपर त्याला स्टर करायचं. आणि खूप थिक आणि खूप थिन असं नाही बनवायचं पेस्ट, म्हणजे खूप जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण नको. बस असा बॅटर तो झाला पाहिजे तयार. बस झालं, एवढंच. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकायचे असतात. बट तुम्ही याच्यात दही, तेल, हळद या गोष्टी टाकू शकतात. पण समजा तुम्ही हे सगळं नाही टाकलं आणि बस एवढ्याच गोष्टी टाकल्या, तरी पण खूप मस्त ढोकळा बनतो. आणि मी आज ते बाकी काही नाही टाकणार आहे, फक्त एवढ्याच गोष्टी टाकून तुम्हाला हा ढोकळा मी दाखवते कसा रेडी होतो. आणि याच्यामध्ये तर लास्ट स्टेप आहे की आपल्याला सोडा टाकायचा आहे, बेकिंग सोडा. पण त्याच्या आधी या भांड्याला मी जो कुकरमध्ये ठेवायचं आहे त्याला फुल तेल लावणार आहे. त्याच्यानंतरच मी याच्यात सोडा टाकील आणि मग ते बॅटर याच्यामध्ये मी पोर करेल. या भांड्याला मी पूर्ण तेल लावलं आहे प्रॉपरली. आता याच्यात मी सोडा टाकते आहे. एवढा सोडा टाकत आहे. याच्यात जास्तही सोडा नाही टाकला पाहिजे, कारण त्याची टेस्ट पूर्ण बदलून जाते. सो एकदम प्रॉपर सोडा पाहिजे, म्हणजे कमी झाला तरी ठीक चालून जाईल, बट जास्त झाला तर खूप बेकार टेस्ट लागते. कारण माझ्यासोबत असं झालं आहे. सी, हा पूर्ण मस्तपैकी फुगतोय. तर मी या तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे सगळं पोर करते. ओके, सो मी कुकरमध्ये पाणी टाकलं आहे आणि तिथे काहीतरी उंच ठेवण्यासाठी मी हे टाकते आहे. कारण की समजा तुम्ही स्किप कराल हे ठेवणं, तर त्या बॅटरमध्ये फुल पाणी चाललं जाईल. कुकरला शिट्टी नाही लावायची आहे बिलकुल. आणि बस मी कुकर चालू केला आहे आणि बसायला आता 15 मिनिटं ठेवायचं आहे. दॅट्स इट. 15 minutes later. सो 15 मिनिटं झाली आहेत. आणि ढोकळा झाला आहे की नाही हे चेक करायला आपण असं चेक करायचं. याला ढोकळ्याचं काहीच म्हणजे लागलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा रेडी आहे. नाव इट्स टाइम टू फ्लिप. Wow! आणि
सी किती मस्त दिसतोय ना, एकदम स्पॉन्जी. आता बस कट करायचंय. आणि माझा ढोकळा झाला तयार. आहे ना खूपच सिंपल. आणि चटणी असली नसली तरी हा खूप टेस्टी वाटतो, विदाउट चटणी सुद्धा. सो आहे ना हा खूपच सिंपल ढोकळा. तुम्ही पण याला घरी ट्राय करा, तुम्हाला पण हा नक्की जमेल. खूपच इझी, सिंपल आणि टेस्टी ढोकळा आहे हा. तर मी याला एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओ सोबत. बाय बाय.